Subject English. Class 3. Learning outcomes. Identify opposites and use in communication. For example, tall, short, inside, outside, fat, thin. Hello dear students. ज्या शब्दांचा अर्थ एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध असतो त्यांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात. हे आपण मराठीत शिकलो आहोत. उदाहरणार्थ गरम, थंड, लहान, मोठे, आत, बाहेर. या शब्दांना इंग्रजीमध्ये ऑपोजिट वर्ड्स असं म्हणतात. चला तर मग आज आपण काही ऑपोजिट वर्ड्स अभ्यासू. बिग. बिग म्हणजे मोठा. स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान. बिग, स्मॉल. टॉल. टॉल म्हणजे उंच. शॉर्ट. शॉर्ट म्हणजे ठेंगणा. टॉल, शॉर्ट. हॉट. हॉट म्हणजे गरम. कोल्ड. कोल्ड म्हणजे थंड. हॉट, कोल्ड. ओपन. ओपन म्हणजे उघडणे. क्लोज. क्लोज म्हणजे बंद करणे. ओपन, क्लोज. फॅट. फॅट म्हणजे लठ्ठ. थिन. थिन म्हणजे बारीक. फॅट, थिन. डे. डे म्हणजे दिवस. नाईट. नाईट म्हणजे रात्र. डे, नाईट. फास्ट. फास्ट म्हणजे वेगवान. स्लो. स्लो म्हणजे हळूहळू. फास्ट, स्लो. हॅप्पी. हॅप्पी म्हणजे आनंदी. सॅड. सॅड म्हणजे दुःखी. हॅप्पी, सॅड. यंग. यंग म्हणजे तरुण. ओल्ड. ओल्ड म्हणजे म्हातारा. यंग, ओल्ड. हेवी. हेवी म्हणजे जड. लाईट. लाईट म्हणजे हलका. हेवी, लाईट. राईट. राईट म्हणजे बरोबर. रॉंग. रॉंग म्हणजे चुकीचा. राईट, रॉंग. सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे मऊ. हार्ड. हार्ड म्हणजे टणक. सॉफ्ट, हार्ड. क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ. डर्टी. डर्टी म्हणजे घाणेरडा. क्लीन, डर्टी. न्यू. न्यू म्हणजे नवा. ओल्ड. ओल्ड म्हणजे जुना. न्यू, ओल्ड. फुल. फुल म्हणजे भरलेला. एम्प्टी. एम्प्टी म्हणजे रिकामा. फुल, एम्प्टी. अप. अप म्हणजे वर. डाऊन. डाऊन म्हणजे खाली. अप, डाऊन. लेट अस रिवाइज. आता आपण शिकलेल्या भागाची उजळणी करून घेऊया. लिसन अँड रिपीट. ऐका आणि पाठोपाठ म्हणा. बिग, स्मॉल. टॉल, शॉर्ट. हॉट, कोल्ड. ओपन, क्लोज. फॅट, थिन. डे, नाईट. फास्ट, स्लो. हॅपी, सॅड. यंग, ओल्ड. हेवी, लाईट. राईट, रॉंग. सॉफ्ट, हार्ड. क्लीन, डर्टी. न्यू, ओल्ड. फुल, एम्प्टी. अप, डाऊन. हे शब्द रोजच्या बोलण्यात नक्की वापरा.